पहिला प्रश्न बघा. An ideal gas is taken from point A to point B as shown in the PV diagram. The work done in the process is. ओके, तर आपल्याला एक डायग्राम दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वर्क डन काढायचं आहे है ना. आणि वर्क डन काढण्यासाठी आपण आता एरियाचा वापर करणार आहोत. तर एरिया अंडर कर्व, एरिया काढताना तो व्हॉल्यूम ॲक्सिस सोबत काढला पाहिजे. म्हणजे कोणता एरिया काढायचा आहे मला, तर बघा हा वाला. समजतं का हो तुम्हाला? बघा हे बघा, हे असं जिथं कुठं तुमचा कर्व आहे ना, त्या कर्वच्या खालचा व्हॉल्यूमपर्यंतचा एरिया असा स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला तो घ्यायचा आहे ना. ओके, तर आता याचा एरिया आपण कसं काढू शकतो बघा. तर मी जर या पॉईंटला इथं नाव दिलं की हा समजा पॉईंट आहे, समजा सी पॉईंट नाव दिलं, राईट. तर मी अगोदर काय करू शकतो, ट्रायंगल ए बी सी जो आहे त्याचा एरिया काढू शकतो. ट्रायंगल ए बी सीसाठी जर एरिया काढला आपण तर काय येईल बघा. फॉर्म्युला काय असतो, 1/2 इंटू बेस इंटू हाईट है ना, ट्रायंगलचा एरिया. बेसिक फॉर्म्युला आहे हा. ह्या ट्रायंगलचा बेस किती आहे, तर बी सी आणि हाईट आहे ए सी. दॅट विल बी इक्वल टू, बी सीची व्हॅल्यू मला व्ही बी व्हॉल्यूम मायनस व्ही ए व्हॉल्यूम आणि ए सीची व्हॅल्यू प्रेशर ॲट ए मायनस प्रेशर ॲट बी असं करता येईल. तर हे झाला माझा एरिया 1. ह्याला 1 नाव देऊयात, हे इक्वेशन नंबर 1 झालं माझं. आता त्याच्यासोबत इथं बाजूला मी काढतोय हा जो खालचा जो रेक्टँगल बनलेला आहे बघा, हा वाला रेक्टँगल दिसतोय तुम्हाला. मी थोडंसं त्याला अजून जास्त शेडेड करतोय. या रेक्टँगलचा पण एरिया काढता येईल आपल्याला है ना. रेक्टँगल त्याचा एरिया काय करता येईल, इट विल बी लेंथ इंटू हाईट करता येईल आपल्याला है ना. जास्त काय अवघड नाही. त्याची लेंथ, हॉरिझॉन्टल लेंथ जर काढली तर ती येईल व्ही बी मायनस व्ही ए. आणि हाईट काय आहे त्याची, त्याची हाईट आहे बघा पी बी. हा झाला दुसरा एरिया, ह्याला ए टू नाव देऊयात आपण. मग टोटल एरिया किती झाला, ह्या दोघांचं ॲडिशन. टोटल एरिया झाला बघा A1 प्लस A2. दॅट विल बी नथिंग बट 1/2 व्ही बी मायनस व्ही ए इंटू पी बी मायनस पी ए आपल्याला लिहावं लागेल, सॉरी पी ए मायनस पी बी लिहावं लागेल, प्लस सेकंड एरिया व्ही बी मायनस व्ही ए इंटू पी बी. आता ह्या दोन्हीही टर्ममधून व्ही बी मायनस व्ही ए मी कॉमन काढू शकतो आहे बघा असं. आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, हे 1/2 जाईल मध्ये, पी ए मायनस पी बी डिवाइड बाय 2 प्लस पी बी शिल्लक राहील. करेक्ट. शेवटची स्टेप आहे बघा. आता हे व्ही बी मायनस व्ही ए ठेवा बाजूला आणि हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याला सॉल्व करा. पी ए मायनस पी बी लिहिता येईल आणि एल सी एम जर ह्याचा काढला दोन्ही टर्मचा तर 2 येईल आणि इथं 2 पी बी येऊन जाईल. झालं मग आता आन्सर, व्ही बी मायनस व्ही ए आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बघा पी ए प्लस पी बी होईल है ना. ते एक प्लस एक मायनस आहे, डिवाइड बाय 2, होल डिवाइड बाय 2 है ना. असं ऑप्शन कोणतं आहे, असं ऑप्शन कोणतं आहे, हे बघा ऑप्शन डी दिसते बघा. झालं तुमचा आन्सर. एवढं सोपं होतं है ना. पुढचा प्रश्न बघूयात. नंबर 2 बघूयात बघा. वर्क डनचाच प्रश्न आहे बघा. अ सिस्टम चेंजेस फ्रॉम स्टेट P1 V1 टू P2 V2 ॲज शोन इन द फिगर. व्हॉट इज द वर्क डन बाय द सिस्टम. ओके, परत एकदा आपल्याला वर्क डन काढायचं आहे. म्हणजे इथेही आपल्याला एरियाज काढायचा आहे ना. तर बघा हा एरिया तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे जो कर्व आहे त्याच्या खालचा व्हॉल्यूम ॲक्सिस सोबतचा. आता महत्त्वाची गोष्ट इथं काय आहे की न्यूमेरिकल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. लास्ट क्वेश्चनमध्ये कसं अननोन टर्म्समध्ये आन्सर होतं, पण इथं तसं नाही आहे, व्हॅल्यूज आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही SI युनिट्स चेक करा, प्रेशर आणि व्हॉल्यूम. प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, व्हॉल्यूमचं मीटर क्यूब, दोन्हीही SI युनिट आहेत. मग जेव्हा याच्या व्हॅल्यू तुम्ही वर्कडनसाठी टाकाल ना एरियासाठी, तुमचा आन्सर SI युनिटमध्येच येईल, जे की जूल आहे. जूलमध्ये बघा 3 ऑप्शन आहेत. अर्गमधलं ऑप्शन रॉंग आहे स्ट्रेट अवे.
फक्त जूलमध्ये आन्सर येणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा हे कन्फर्म करायचं आणि मगच पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, सेम दिसायला ग्राफ मागच्यासारखाच आहे. आपण अगोदर ट्रायंगलचा एरिया काढू शकतो, राईट अँगल ट्रायंगलचा आणि मग रेक्टँगलचा. तर राईट अँगल ट्रायंगल जो आहे त्याचा एरिया आपण A1 नाव देऊयात. त्याचा एरिया येईल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा बेस किती दिसतोय बघा, 1 पासून 5 पर्यंत म्हणजे 4 आहे त्याचा बेस. आणि हाईट किती आहे त्याची 1 पासून 5 पर्यंत म्हणजे परत एकदा 4 इंटू इथं 10⁵ लिहावं लागेल मला. ठीक आहे, कारण प्रेशर तसं आहे 10⁵ मध्ये. हे येईल 8 इंटू 10⁵. आणि ह्या एरियाला जूलमध्ये लिहावं लागेल कारण की हे वर्क डन आहे. ठीक आहे, सेकंड एरिया आहे आपला रेक्टँगलचा. रेक्टँगलचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू हाईट है ना, किंवा लेंथ इंटू वेड्थ पण म्हणतात, लेंथ इंटू ब्रेड्थ पण म्हणतात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही म्हणू शकता, दॅट्स ओके. लेंथ परत एकदा आहे 4 म्हणजे व्हॉल्यूम. आणि हाईट किती आहे बघा खालच्या रेक्टँगलची, तर फक्त 1 इंटू 10⁵. करेक्ट. हे झालं तुमचं 4 इंटू 10⁵ जूल झालं. मग हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे जे 2 वर्डन मी काढलेत हे दोघंही पॉझिटिव्ह आहेत बरं का. कारण त्यांनी काय म्हटलंय की V1 स्टेटपासून तो V2 जातोय. इट्स अ व्हॉल्यूम इन्क्रीमेंट. व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे म्हणजे पॉझिटिव्ह वर्डन घ्यायचे दोन्ही पण है ना. मग टोटल लिहिण्यासाठी ह्या दोघांना ॲड करावं लागेल. 8 इंटू 10⁵ प्लस 4 इंटू 10⁵, दॅट इज 12 इंटू 10⁵ जूल. तुमचा आन्सर सी येऊन जातं बघा. इतके सोपे प्रश्न असतील एरियाचे. पुढचा प्रश्न बघूयात आपण वर्कडनमध्ये. तर बघा आपल्याला पी व्ही डायग्राम दिलेली आहे. तर प्रोसेस ए पासून बी पर्यंत आहे आणि ऑब्व्हियसली आपल्याला आता वर्डन काढण्यासाठी एरिया काढावा लागेल. तर एरिया हा कोणत्या रिजनचा काढावा लागेल जरा बघा. हे बघा, हा ए पासून बी पर्यंतचा रिजन जो व्हॉल्यूमसोबत एनक्लोज केला गेला आहे तो आपला एरिया असेल. ओके, हे एरिया आपल्याला काढायचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर तुम्ही हे बघा की प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघंही SI युनिटमध्ये दिलेले आहेत, म्हणून इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कन्वर्ट करायची गरज नाही, डायरेक्ट आन्सर येऊ शकतं जूलमध्ये है ना. मग आपण आता एरिया काढूयात. रेक्टँगल दिसतोय मला, तर एरिया ऑफ रेक्टँगल काय झाला, लेंथ इंटू विड्थ म्हणू शकतो आपण. लेंथ किती आहे बघा, ह्याला मी जर लेंथ म्हटलं व्हॉल्यूम ॲक्सिसला तर ती येणार 20 मीटर क्यूब है ना. आणि हाईट हे बघा ही होऊ शकते किंवा विड्थ तर 50 होणार, ती 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दॅट विल बी इक्वल टू 1000 येईल बघा. आणि हे जूल येणार. सो हे तुमचा एरिया असेल. त्यानंतर A to B बघा तुमचं व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज व्हायला आहे म्हणून याला आपण प्लस 1000 जूल म्हणणार. हे आपला आन्सर आहे. झालं, इतकं सोपं आहे हे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये A to B प्रोसेस दिलेली आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम ॲक्सेस पण दाखवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी व्हॉल्यूम ॲक्सेस आहे त्याच्यावरच्या व्हॅल्यूज या सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे बघा. हे इथे दिसतं तुम्हाला सेंटीमीटर क्यूबमध्ये. सेंटीमीटर क्यूब हे SI युनिट नाही आहे, आपल्याला त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर हे कन्वर्जन तुम्ही लक्षात ठेवा नेहमीसाठी. 1 सेंटीमीटर क्यूब इज 10⁻⁻6 मीटर क्यूब असतो. याचा आपल्याला फायदाच होणार आहे. आता एरिया काढत असताना कोणत्या रिजनचा एरिया काढावा है ना. तर जनरली स्टुडंट्स गडबडीमध्ये असं करू शकतात. हे बघा, हे असं घेऊन हे असं काढू शकतात है ना. मागच्या याच्यामध्ये असंच काढलं आपण एक्स ॲक्सिस सोबत, पण हे रॉंग येतं. का बरं, कारण इथं एक्स ॲक्सिस जी आहे ना ती व्हॉल्यूम ॲक्सिस नसून प्रेशर ॲक्सिस आहे. तर ते थोडंसं काळजीपूर्वक बघा. आपल्याला एरिया काढायचा आहे व्हॉल्यूम ॲक्सिससोबत, मग ती कुठंही असो एक्स किंवा वाय. वी हॅव टू लुक ॲट इट व्हेरी केअरफुली, नाहीतर आपण चूक करू शकतो जसं इथं व्हायचे चान्सेस आहेत है ना. तर आपला एरिया हे बघा हा वाला आहे, व्हॉल्यूम इकडं आहे ना वायवरती. हे बघा हा वाला एरिया आहे आपला असा. ठीक आहे, तर इथे मी लिहितो
हे आहे रॉंग, है ना. हे आहे रॉंग अँड दिस इज करेक्ट. हे आपलं करेक्ट आहे. ठीक आहे. खालचा एरिया नाही काढायचा आपल्याला, वाय ॲक्सिससोबतचा एरिया काढायचा आहे. मग आता आपण मागचे 2 प्रश्न तसे बघितलेले आहेत की जेव्हा असा शेप येतो तेव्हा मी कम्फर्टेबल कशामध्ये आहे, तर मी ते करेन. मी याला 2 पार्टमध्ये डिवाईड करतो. मला दिसते की हा जो आहे ह्याला आपण नंबर 1 नाव देऊ शकतो, हा नंबर 2 आहे. नंबर 1 जो आहे तो तुमचा रेक्टँगल बनतोय, आपण त्याचा एरिया काढू शकतो. आणि हा ट्रायंगल आहे, है ना. ओके. तर बघा मग टोटल एरिया मी लिहू शकतो ॲडिशन ऑफ A1 प्लस A2, है ना. मग आता A1 काढतोय मी. A1 आहे एरिया ऑफ रेक्टँगल, करेक्ट. रेक्टँगलचा आपण फॉर्म्युला काय लावतो, लेंथ इंटू विड्थ लावतो, करेक्ट. ह्याची लेंथ बघा इतकी घेऊ शकतो का मी, है ना. 200 SI युनिटमध्येच आहे हे 200 झालं. इंटू विड्थ बघा ही आहे 6000 मायनस 1000 तरी झाली 5000, करेक्ट. विड्थ इंटू ते व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे, त्याला SI युनिटमध्ये याचा वापर करून लिहावं लागेल 10⁻⁶. आता हे झालं प्रॉपर SI युनिटमध्ये. मग याचा आन्सर काय येईल बघा, 2 × 5 तुमचं 10 झालं आणि पुढचे 5 झिरोज 1 2 3 4 5 हे बघा, हे झालं 10⁻⁻6 पुढं. सो इथंही आय थिंक 10⁻6च आहेत ना हे पॉझिटिव्हमध्ये. हां, झालं मग आन्सर 10⁻+6 इंटू 10⁻⁻6. म्हणजे तुमचा एरिया येणार हा पहिलावाला प्लसमध्ये 1 जूल. आता हे प्लस का बरं लिहिलं मी त्याचंही कारण सांगेन थोड्या वेळाने, पुढं जाऊयात आता. त्यानंतर A2 काढायचं आहे आपल्याला. तर A2 आहे एरिया ऑफ ट्रायंगल. त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. तर आता बघा बेस काय झाला, बेस झाला आहे बघा हा वाला पार्ट 200 to 500, म्हणून हे 1/2 इंटू मी इथं 300 लिहू शकतो. हाईट तेवढीच आहे 5000 इंटू 10⁻⁻6. युनिट्सबद्दल इथं काळजीपूर्वक करा. किती होईल हे बघा 10⁻5 झालं इथं हे, इंटू 3 × 5 15/2 इंटू 10⁻⁻6. तर बेसिकली हे होईल 7.5 इंटू 10⁻⁻1 अँड दॅट इज नथिंग बट 0.75 जूल. ओके. आता A पासून B पर्यंत जर तुम्ही बघितलात तर टोटल व्हॉल्यूम इन्क्रीजच व्हायला, म्हणजे हे दोन्ही एरिया पॉझिटिव्ह आहेत. म्हणून आपलं जे टोटल वर्क असेल, टोटल वर्क ते ह्या दोघांचं ॲडिशन करावं लागेल आणि मग आन्सर येईल 1.75 जूल. झालं, इतकं सोपं आहे ना. पुढचा प्रश्न बघूयात. तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रोसेस A, B आणि मग C दिलेली आहे आणि आपल्याला टोटल वर्क काढायचं आहे. महत्त्वाची गोष्ट परत एकदा इथं व्हॉल्यूम बघा CC मध्ये दिलेला आहे, म्हणजे आपल्याला इथं कन्वर्ट करून घेणं जरुरी आहे. आता AC ही डायरेक्ट एकच प्रोसेस नाही आहे, 2 प्रोसेसचं कॉम्बिनेशन आहे. A पासून B पर्यंत आणि मग B पासून C पर्यंत. मग आपल्याला अगोदर A पासून B पर्यंतचं वर्क डन काढावं लागेल आणि मग B पासून C पर्यंत, असं 2 स्टेपमध्ये आपल्याला हे आन्सर करावं लागेल. तर ते मी इथं लिहितोय बघा. वर्क डन फॉर AC इज नथिंग बट वर्क डन फॉर AB प्लस वर्क डन फॉर BC, करेक्ट. काढूयात मग. आता बघा फॉर AB लिहितोय मी, फॉर AB. अगोदर AB साठी करूयात आपण. तुम्ही हे बघू शकतात की AB साठी आपल्याला हा एरिया काढावा लागेल. हे बघा, करेक्ट. व्हॉल्यूम ॲक्सिस आता X वरतीच आहे, त्यामुळं खालचाच एरिया काढायचा आहे आपल्याला, राईट. तर तो परत एकदा रेक्टँगल झाला. रेक्टँगलचं माहिती आहे आपल्याला, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू विड्थ. लेंथ किती आहे हे बघा, ही लेंथ आहे है ना व्हॉल्यूम ॲक्सिसवरती 3000 सेंटीमीटर क्यूबला आपल्याला 10⁻⁻6 मीटर क्यूब लिहावं लागेल SI युनिटमध्ये. आणि विड्थ हे बघा इतकीच आहे है ना.
10 आणि 0मधली 10 येते. मग म्हणजे टोटल किती होईल? 3 इंटू 10⁴ इंटू 10⁻⁻6 हे येईल 3 इंटू 10⁻⁻2 जूल. हा येईल पहिला एरिया. ठीक आहे, ए बीसाठी असं आलं. आता फॉर बी सी बघा, बी सी तुम्हाला लक्षात आलं का? बी सीसाठी व्हॉल्यूम जे आहे ते कॉन्स्टंट दिसते आपल्याला, समजते? आणि त्यामुळं वर्क डन 0 असतं, काही काढायची गरजच नाही आहे. म्हणून है ना, म्हणून फॉर ए सी वर्क डन जर आपण काढायला गेलो तर ते काय येणार? आपण लिहिलं होतं ते ए बी प्लस बी सी. बी सीसाठी तर 0 आहे, सो फक्त ए बीसाठी जे आन्सर आलं 3 इंटू 10⁻⁻2 जूल, तेच आन्सर तुमचं ए सीसाठी तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, झाला आन्सर. पुढचा प्रश्न बघूयात. बघा आता पुढच्या प्रश्नामध्ये ए टू बी, बी टू सी आणि सी टू डी अशा 3 प्रोसेसचं कॉम्बिनेशन करून ए डी प्रोसेस बनवलेली आहे ना. तर आपल्याला आता ए डीचं जर वर्क डन काढायचं असेल है ना, बघा इथे मी लिहितोय, आपल्याला ए डीसाठी वर्क डन काढायचं आहे. तर आपल्याला जावं लागेल ए टू बी अगोदर, मग आपल्याला काढावं लागेल बी टू सी आणि मग जावं लागेल सी टू डी. आता या 3 प्रोसेसेसमध्ये जर तुम्ही बघितला तर बी सी ती परत एकदा आयसोकोरिक आहे ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणून ही बघा इथं मी लिहितोय आयसोकोरिक, म्हणून यासाठी वर्क डन 0 येऊन जाईल. म्हणजे याचं काम झालं. असं करून तुम्हाला टाईम वाचवायचा आहे बरं का, वेळ नाही घालवायचा. स्ट्रेट आहे ना, काढायचंच नाही, 0 संपलं. पुढं चला आता है ना, ए बीसाठी. आता ए बीसाठी जेव्हा तुम्ही वर्क डन काढाल तुम्हाला हे बघा हा एरिया काढावा लागेल, समजतं? कारण ए बीच्या खालचा एरिया इतकाच आहे. पण सी डीसाठी काढलात तर सी डीसाठी तुमचा एरिया हा बनेल बघा, कळतोय? असा पूर्ण व्हॉल्यूम ॲक्सिसपर्यंत त्याला कव्हर करावा लागेल, समजतंय? सो जे पिंकमध्ये आहे ते आहे ए बीसाठी आणि जे ब्ल्यूमध्ये आहे टोटल ते आहे सी डीसाठी. ठीक आहे, सॉल्व करूयात मग आपण आता ए बीसाठी. बघा फॉर ए बी परत एकदा तो रेक्टँगल आहे, सो एरिया असेल लेंथ इंटू विड्थ. लेंथ किती होईल बघा त्याची? 50 - 20 इतकीच लेंथ आहे, सो ही झाली 30 लेंथ. हां, दुसरी गोष्ट एस आय युनिटमध्येच आहेत सगळे, हे मीटर क्यूब आणि हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, कन्वर्ट करायची काहीच गरज नाही. विड्थ किती आहे हे बघा, ही विड्थ आहे त्याची है ना, 30 - 0 सो 30 झाली. सो हे आलं 900 जूल लिहिता येईल मला हा एरिया. आणि इथं ए टू बी बघा व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला तर ह्याला प्लस 900 लिहावं लागेल. आता त्यानंतर दुसऱ्यासाठी बघा सी डीसाठी, फॉर सी डी एरिया परत एकदा आपण लिहिणार लेंथ इंटू विड्थ. सी डीसाठी लेंथ परत 30च येणार कारण तोच पार्ट खाली आहे असं है ना, पण विड्थ मात्र वेगळी आहे. बघा ही विड्थ आहे त्याची 70 येणार त्याची विड्थ है ना, हे 70 लिहिलं. हे आलं 2100 जूल. प्रॉब्लेम इथे एक आहे, कोणती? सी डीसाठी व्हॉल्यूम कमी व्हायला, कंप्रेशन आहे, म्हणून वर्क डनला नेगेटिव्ह घ्यावा लागेल, हा एरिया नेगेटिव्ह आला. ओके, मग आता आपण टोटल वर्क लिहितोय. टोटल वर्क विल बी इक्वल टू हे 900 मायनस 2100, हे आलं -1200 जूल. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके, इतकं सोपं आहे.